महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय। 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणामध्ये सध्या केवळ 10.44 टीएमसी पाणी शिल्लक आहे। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कोयना धरणाच्या सध्याच्या भीषण स्थितीचं एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य आपण पाहतोय। पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्यानं धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकलाय। याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसतोय। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। मी सध्या उभा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये। माझ्या मागे हे जे दृश्य पाहत आहात ते अत्यंत चिंताजनक आहे। उघडे पडलेले डोंगर आणि अनेक फूट मागे सरकलेलं पाणी कोयना धरणातील भीषण परिस्थितीची साक्ष देत आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण या ड्रोनच्या माध्यमातून कोयना धरणातील भीषण पाण्याचं वास्तव दाखवत आहोत। 105 टीएमसी क्षमतेचा असलेल्या या धरणामध्ये केवळ 10.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला हा बॅकवॉटर परिसर आज ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या बोटीतून नौकाविहाराचा आनंद घेतला जात होता त्या बोटी आज पाण्यापासून शेकडो मीटर लांब डोंगरावर कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळते। पाण्याअभावी बोट व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनावर तापवा महाबळेश्वर येथे मोठा परिणाम झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे। जूनचा पहिला आठवडा सुरू झाला तरी पावसाने अद्याप हजेरी लावली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिक देखील चिंतित आहे। या ठिकाणचं मोठ्या प्रमाणावर जे धरणाचा पाणीसाठा आहे तो दिवसेंदिवस खालावताना आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण कोयना धरण हे आता आटत चालल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे पावसाच्या प्रसिद्धीत शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणूस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.